शेवटचा सेशन म्हणजे प्युअर मॅग्नेशियम 4 वायर. आता एक स्कीमॅटिक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये काय काय कंट्रोल आहे. तर सगळ्यात पहिला कंट्रोल आहे म्हणजे तुमचं टेम्परेचर. ते चेक काय करतं, तुमचं टेम्परेचर किती तुम्ही घेतलेलं आहे टॅपिंगचं हे चेक करतं. त्यासाठी त्यांच्याकडे काय डेटा अनलॉक बसवलेला आहे. त्याच्यामध्ये ते टेम्परेचर तुमचं काय घेतलेलं आहे हे व्हेरीफाय करतो. जो आपण मागाशी बघितलं, टेम्परेचर वाढलं तर माझा मॅग्नेशियमची ॲडिशन वाढणार आहे, टेम्परेचर कमी झालं तर माझी मॅग्नेशियमची ॲडिशन कमी होणार आहे. तर त्यांनी टेम्परेचरचा इनपुट घेतलेला आहे. दुसरा इनपुट काय घेतला आहे, तुमच्या स्पेक्ट्रमचा इनपुट घेतला आहे. ह्याच्यातनं ते काय बघतंय, तुमचं सल्फर काय आहे, माझं बाथचं सल्फर किती आहे. माझं सल्फर जास्त असेल तर मला मॅग्नेशियम जास्त लागणार आहे, माझं सल्फर कमी असेल तर मला मॅग्नेशियम कमी लागणार आहे. त्यामुळे हे इनपुट घेतं आहे, हे इनपुट घेतं आहे. त्याचप्रमाणे काय इनपुट घेतं आहे, तुमचं वजन. तुम्ही किती किलो मेटल पॅक केलेलं आहे, म्हणजे 1000 केलं आहे का 900 केलं आहे का 840 केलं आहे का 1040 केलं आहे. आणि या 3 गोष्टींचं ते काय करते, या PLCमध्ये मॅट्रिक्स बनवते की माझं टेम्परेचर एवढं आहे, माझा सल्फर एवढा आहे, माझं मेटल एवढं आहे, तर किती प्युअर मॅग्नेशियम मला या ट्रीटमेंटसाठी वापरला पाहिजे, जे आज आपण करत नाही. बरोबर ना. कारण मी टेम्परेचर नंतर घेतो, मॅग्नेशियम मी आधीच लॅबमध्ये टाकलेला आहे. बरोबर ना. मी मॅग्नेशियम आधीच टाकला आहे, नंतर मी टॅपिंग करतो आहे. मला मॅग्नेशियम टाकताना माहीत नाही की मॅग्नेशियम एक्झॅक्टली मी किती मेटल घेणार आहे. 5-10 किलो 20 किलो टेम्परेचर मेटल इकडे होऊ शकतं, कारण मॅन्युअल प्रोसेस आहे. बरोबर ना. टेम्परेचर मी नंतर मोजतो आहे, आधी मी मॅग्नेशियम टाकला आहे. त्यामुळे मॅग्नेशियम किती घेतला आहे ह्याचं सिंक्रोनायझेशन या किती गोष्टींशी माझं होऊ शकत नाही, कारण मी या गोष्टी नंतर करतो आहे, मी अगोदर मॅग्नेशियम टाकलेला. बरोबर. त्यामुळे हे सिंक्रोनायझेशन नसल्यामुळं माझा मॅग्नेशियम परफेक्ट असण्याची शक्यता नाही आहे, ती चूक होऊ शकते. माझं टेम्परेचर कमी जास्त होऊ शकतं, माझं वजन कमी जास्त होऊ शकतं, माझा सल्फर कमी जास्त होऊ शकतो. कारण सल्फर पण आपण अगोदर मोजलेला आहे. फायनल ज्यावेळेस मी टॅप करतो त्यावेळेस सल्फर मला माहीत नाही, कारण कदाचित आपण जसं म्हटलं की लेट कार्बन रिकव्हरीमुळे कदाचित माझा सल्फर थोडासा वाढलेला पण असं मला समजत नाही, कारण मी टेम्परेचर मी सल्फर आधी 10 मिनटं बघितला आहे ज्यावेळेस मी बात बघितला आहे त्यावेळेस. आणि तो मी अज्यूम करतोय की तो पण आत्ता तो सल्फर आहे, त्याच्यावरती मी काम करतोय. हे काय करते, या तिन्हीचं सिंक्रोनायझेशन करते आणि मग डिसाईड करते की मी किती वायर सोडायची. 4 वायर कॉईल, यातनं मी किती वायर सोडायची हे मी ते काय करते. क्लिअर आहे. एक्सपिरियन्स मेकॅनिझम क्लिअर आहे, जे आपल्याला पॉसिबल नाही आहे सँडविच मेथडमध्ये. हा पहिला ॲडव्हान्टेज. ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, सिंगल डोस आणि डबल डोस. काही ठिकाणी जसं आपण माहिती बघितलं कॅल्शियम आणि रेअर अर्थ, काही ठिकाणी आपण 2% वापरतो. आता तुम्ही एक पार्ट तुमचा आहे जो 200 mm जाड आहे, त्याला मी कॅल्शियम आणि रेअर अर्थ 0.5 ठेवतो आहे. आणि दुसरीकडे माझा नॉर्मल कास्टिंग आहे जिथे मी रेअर अर्थ 1.5% ठेवतो आहे. तर त्या केसमध्ये मी दोन्हीकडे 2 वायर लावू शकतो आणि मला जी वायर पाहिजे ती वायर त्यामध्ये डीप करू शकतो. त्यामुळे सिंगल डीप आणि डबल डीप. काही ठिकाणी इवन आपण ॲडिशनल काही लॅन्थियम बेस मॅग्नेशियम वापरतात, तर ते काही एका ठिकाणी लॅन्थियम बेस वापरू शकतो, एका ठिकाणी नॉर्मल वापरू शकतो. तर ह्यासाठी त्यांनी 2 ते मॉडेल्स ठेवलेली आहेत की सिंगल आणि डबल, त्याप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता. आता याचे बेसिक ॲडव्हान्टेजेस काय. सगळ्यात पहिला बेसिक ॲडव्हान्टेज मला इथं बघितलं की ते सिंक्रोनायझेशन होतं. दुसरं जे बेसिक आपल्या मॅन्युअल चुका होतात, जसं आपण लॅडल उदाहरणार्थ आपण सकाळी बघायची बघितलं, लॅडलचं पॉकेट, लॅडलचं कंडिशन, लॅडल रेड हॉट आहे किंवा नाही, ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. रेड हॉटचा विषय फार राहत नाही, पण पॉकेट कवरिंग या गोष्टी यातनं निलिमिट होतात. कारण ह्याच्यामध्ये पॉकेट हा विषय येत नाही, कारण आपण मॅग्नेशियम टाकत नाही त्यामध्ये. पॉकेटची कंडिशन येत नाही ह्याच्यामध्ये. त्यानंतर वजन मॅग्नेशियमचं येत नाही. कवरिंगची क्वालिटी, कवरिंगचं पर्सेंटेज हा विषय याच्यामध्ये येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, डायरेक्टली इलिमिनेट होतात. आणि तो सगळ्यात मोठा बेसिक ॲडव्हान्टेज यामध्ये आहे की या मॅन्युअल गोष्टी ज्या आपल्या सँडविच मेथडमध्ये चुका होण्याची शक्यता आपण मानतो, त्या ह्या गोष्टी यांनी काय केलेल्या आहेत,
इलिमिनेट केलेले असतात. तर याने एक एक उदाहरण होतं. एन्व्हायरमेंट हार्मफुल फ्यूम जनरेशन इज कंट्रोल, कारण त्या क्लोज चेंबरमध्ये पूर्ण ही ट्रीटमेंट होत असते. त्यामुळे काय होतं आणि वर त्याच्या एक्स्ट्रॅक्शन असते. त्यामुळे जे काही गॅसेस जे काही हे फ्युम्स एक्स्ट्रॅक्शन होत असते ते काय होतं इथून बाहेर पडतं. त्यामुळे तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये कुठेही तुम्हाला जाणवत नाही की बाबा इथं ट्रीटमेंट चालली आहे, इथं काही धूर व्हायला लागला आहे. जे आपल्या सँडविच मेथडमध्ये पटकीने तिथं उभा आहे तिथं ट्रीटमेंट चालू असतं तर आपल्याला जाणवतं लगेच. आवाज येतो, फ्युम्स येतात, प्रकाश बाहेर पडतो. तसं ह्याच्यामध्ये हे क्लोज चेंबर असल्यामुळं तुम्हाला इथं एन्व्हायरमेंटल ॲडव्हान्टेज असतो की ह्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला जाणवत नाही आहे. त्यामुळे तुमचं एन्व्हायरमेंट कम्पॅरेटिव्हली बेटर झालं. दुसरं हेल्थ अँड सेफ. बेसिकली सेफ्टी ह्याच्यातला मेन फॅक्टर आहे. आपल्या ह्याच्यामध्ये थोडी सेफ्टी कमी असते. सेफ्टी काय असते कमी असते. मेटल बाहेर उडू शकतं, फेक होऊ शकते. एक क्लोज चेंबर असल्यामुळं तो थोडीशी सेफ्टी कम्पॅरेटिव्हली त्यांनी इम्प्रूव्ह केलेली असते. आता मेटलर्जिकलमध्ये हाय कन्सिस्टन्स अँड नो रिस्क, नो ह्युमन एरर आणि गॅरंटी बोथ ओरिजिनेट. आता जे म्हणतात की ह्युमन एररची 100% ह्याच्यात काय केलेलं त्यांनी, कारण यात टेम्परेचर ते सेन्स करतं आहे, सल्फर सेन्स करतं आहे, वजन सेन्स करतं आहे आणि त्या प्रमाणात मॅग्नेशियमची वायर तुमची बुडवली जाते. म्हणजे तुम्ही मेटल कमी घेतलं, जास्त घेतलं, सल्फर वाढला होता, कमी झाला होता, टेम्परेचर जास्त घेतलं होतं, कमी घेतलं होतं, कवरिंग टाकलं नाही टाकलं, कवरिंगची क्वालिटी, पॉकेट चांगलं होतं किंवा नव्हतं, ह्या ज्या ह्युमन एरर किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथनं काय होतात तुमच्या इलिमिनेट केल्या जातात. कन्सिस्टंट रिकव्हरी. एक संघ वायर असल्यामुळे काय होतं त्याची रिकव्हरी पण काय असते कन्सिस्टंट मिळते. आपल्या ज्यामध्ये साईजवरती अवलंबून आहे. जसं मगाशी म्हटलं की पोत्याच्या वरच्या चांगलं मॅग्नेशियम आहे, खाली चुरा आहे, जास्त चुरा मी वापरणार त्यावेळेस माझी रिकव्हरी ॲटोमॅटिकली काय होणार ड्रॉप होणार. तशी वायर असल्यामुळं एकसारखी होमोजिनियस वायर असल्यामुळे तिची कन्सिस्टन्सी जी आहे ती पहिल्या ट्रीटमेंटला आणि 10व्या ट्रीटमेंटलाही सारखीच असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला रिपिटेबिलिटी चांगली मिळणार आहे. लोअर लॉस इन टेम्परेचर अँड मोर ॲक्युरेट इन वेईंग ऑफ टॅपिंग मेटल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं टेम्परेचर ड्रॉप पण कमी होतं, कारण मॅग्नेशियमचं पर्सेंटेज कमी होतं. आपण जेव्हा मॅग्नेशियम टाकतो त्यावेळेस मॅग्नेशियम आपण टाकतो किती 1%. ह्याच्यामध्ये किती लागतो आहे 0.5-0.6% दरम्यान लागतो. 50% रिडक्शन डायरेक्टली होत असल्यामुळं टेम्परेचर ड्रॉप जो आहे शिवाय कवरिंग टाकत नाही याच्यामध्ये आपण. कवरिंगमुळे जे टेम्परेचर ड्रॉप होणार आहे तुमचं ते कमी होतं ॲटोमॅटिकली. कवरिंगमुळे काय होणार टेम्परेचर कमी होते, डायल्यूट होतं आहे मेटल, टेम्परेचर कमी होते. 10 किलो कवरिंग म्हणलं तर 10 किलो तुमचं मेटल टेम्परेचर काय होणार आहे ड्रॉप करणार आहे. ते ह्याच्यामध्ये वापरत नाही आपण. त्यामुळे टेम्परेचर जो ड्रॉप आहे का टेम्परेचरचं रिडक्शन आहे ते ह्याच्यामध्ये होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तो एक मोठा बेसिक ॲडव्हान्टेज आहे. स्लॅग जनरेशन कमी होतं कारण मॅग्नेशियम कमी आहे. शिवाय कवरिंग नसल्यामुळं पण स्लॅगचं जनरेशन काही प्रमाणात कमी होतं. आणि ज्यात कुठलं तरी मेटल मेल्ट होतं आहे त्यात थोडाफार स्लॅग काय होतं जनरेट होत असतो. त्यामुळे ते स्लॅगचं जनरेशन ॲटोमॅटिकली कमी होतं. हायर प्रोडक्टिव्हिटी तुमचं प्रोडक्टिव्हिटी काय होती वाढते, जास्त होती. तुम्ही किती ट्रीटमेंटची साईज पण वाढवू शकता त्या केसमध्ये. तुमची बॅटरी इमिजिएटली काय होती रिकामी होती आणि पुढचं तुम्ही चार्जिंग इमिजिएटली करू शकता. नो कवरिंग पंचिंग स्क्रॅप रिक्वायर्ड. त्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज आहे. त्यातले सगळे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते निघून जातात. तुमचे कवरिंग पंचिंग नाही आहेत तर मग असे म्हटलं नाईट शिफ्टला कवरिंग पंचिंग संपलं आहे काय करणार, तो हा विषय तर येत नाही. त्यामुळे मॅन्युअल इंटरव्हेन्शन नसल्यामुळं मॅनेजमेंट किंवा क्वालिटीचा माणूस शांतपणे झोपू शकतो. आता काय होतं एजंटला एक धाकधूक असते, मग ते कवरिंग व्यवस्थित टाकलं असेल का नाही, ते लॅडल व्यवस्थित भरला असेल का नाही, पॉकेट चांगला असेल का नाही, वजन केलं असेल का नाही, ही जी धाकधूक असते त्यामुळे जे काही व्हेरिएशन कमी जास्त होतात ती व्हेरिएशन ह्याच्यामध्ये टाळले जातात. माणूस शांतपणे झोपू शकतो कारण हे कुठेतरी सिंक्रोनाइज होऊन ॲटोमेशन झालेलं आहे सिंक्रोनाइज होऊन. त्यामुळे ते जे कंट्रोल्स आहेत ते प्रॉपरली रिपिटेबिलिटी त्यामुळे चांगली मिळते. त्यामुळे आपण किंवा मॅनेजमेंट हे थोडंसं शांतपणे झोपू शकतो रात्री एजंट चालू असताना. द ऑप्टिमायझेशन ऑफ प्रोसेस सोर्सेस लाईक कॉस्ट. याच्यामध्ये म्हणलं की वायरचं प्रमाण कमी वापरतो आपण. ह्याच्यात आपण 1% वापरतो, 0.4 to 0.6% पर्यंत वापर असल्यामुळे ॲटोमॅटिकली जी रनिंग कॉस्ट आहे रनिंग कॉस्ट ही कमी होते. हां ह्याला इन्व्हेस्टमेंट आहे पण ती इन्व्हेस्टमेंट हळूहळू काय होत जाणार तुमची हळूहळू काळामध्ये ROI निघून जाणार.
पण रनिंग कॉस्ट जी आहे रोजची ती ॲटोमॅटिकली काय होणार माझी कमी होणार. कारण माझं कवरिंग वाचलं, माझं मॅग्नेशियमचं पर्सेंटेज कमी झालं, शिवाय मला जेवढं पाहिजे तेवढंच मॅग्नेशियम जाणार आहे, एक्सेस जाणार नाही. कारण माझं टेम्परेचर सल्फर हे सगळं बघूनच मॅग्नेशियम ॲड होणार आहे. या सगळ्यामुळं माझी जी रनिंग कॉस्ट आहे रोजची ती काय होणार आहे, कमी होणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला बेसिक काही इन्व्हेस्टमेंट इनिशियली करायला लागणार. पण त्याचा ॲडव्हान्टेज काय तर तुम्हाला एक रिपीटेबिलिटी आणि कन्सिस्टन्सी मिळणार आहे तुमच्या प्रोसेसमध्ये आणि रिझल्टमध्ये. क्लीन अँड इझी हँडलिंगला पण सोपं आहे. नो लॉस ऑफ मटेरियल ॲज इट इज इन कॉईल फॉर्म. म्हणजे मॅग्नेशियममध्ये कसं होतं, आपण वजन करतो चालतं, चुरा इकडे जातो तिकडे जातो. म्हणजे 100 किलो आणलं तर 100 किलोमधनं बरोबर 10 किलोचे 10 बॅगा होतील का, नाही होत. 9 बॅगा होतील आणि कुठेतरी 600-700 ग्रॅम राहील, वरचं 200-300 ग्रॅम कुठेतरी हँडलिंगमध्ये सांडतं, इकडे तिकडे जातं. तसं ह्याच्यामध्ये होत नाही. कॉईल असल्यामुळं 100% युटिलायझेशन जर तुम्हाला मिळू शकतो. त्यामध्ये लॉसेस तुमचे कार्य जातात. ईज ऑफ ऑपरेशन, इंजेक्शन पॅरामीटर कॅन बी कंट्रोल अँड ॲडजस्टेड ॲज पर मिल्क. तुमच्या मिल्कप्रमाणे इंजेक्शन पॅरामीटर हे ॲडजस्ट केले जातात. ॲटोमेशन अँड इंटिग्रेशन इज पॉसिबल. सगळ्यात महत्त्वाचं नाही, हा सगळा जो डेटा आहे बघाचा, सल्फर किती होता, टेम्परेचर किती होतं, मेटल किती होतं, मी वायर किती वापरली, हा सगळा डेटा कम्प्युटराईज असतो, तो तुम्हाला मिळू शकतो एक्सेल फॉर्ममध्ये केव्हाही. म्हणजे तुम्ही जर कस्टमरला दाखवला की माझं हे पॅरामीटर होतं, हे एवढं वापरलं आहे, तर कस्टमर विल बी हॅपी. जे आज आपल्याकडे पॉसिबल नाही आहे. आपल्याकडे हा एवढा डिटेल्ड डेटा कुठेतरी एकत्र सिंक्रोनाइज केलेला नसतो. असतो का? एक्झॅक्टली जेवढं मेटल, किती टेम्परेचर, किती मॅग्नेशियम, एवढा एक्झॅक्ट डेटा आपल्याकडं नसतो. तो एकत्र आपल्याला कुठेही न मांडता हा ॲटोमॅटिक मिळणार आहे. यात पुढे तुम्हाला रेकॉर्डिंग करायची गरज आहे का, लिहायची गरज आहे का, नाही आहे. हा तुम्हाला ॲटोमॅटिक सगळा डेटा, ह्याच्यामध्ये मॅन्युअल चुका होणार नाहीत. आपण लिहिताना मॅन्युअल चुका होऊ शकतात. बऱ्याच वेळा काय होतं, मग ॲडजस्टमेंट होतात. सल्फर 22 आला आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो 22चा हाऊस 15 केला, दाखवलं मॅनेजमेंटला 15 होता बघा. ह्याच्यामध्ये त्यात चुका होऊ शकत नाहीत. कारण ते काय ॲडजस्टमेंट करायला वावच नाही, कारण ते सगळं डेटा तुम्हाला ॲटोमॅटिक जनरेटेड आहे. त्यात तुम्ही कुठेही फेरफार करू शकत नाही. तर तो एक मोठा ॲडव्हान्टेज याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं लेस मॅनपॉवर, माणसं लागतच नाही त्याला, बरोबर ना. लॅडरचं कमी झालं, मग वजन करणारा माणूस कमी झाला, पंचिंग वजन करणारा माणूस कमी झाला, ते टाकणारा माणूस कमी झाला, बरोबर ना. तुमचं तिथलं काम कमी झालं ना. तुम्हाला काय बघायचं आहे, फक्त लॅडल पाहिजे तुम्हाला रेड हॉट कंडिशनमध्ये, संपला विषय. बाकी तुम्हाला ते पंचिंग वजन करायचं आहे, मॅग्नेशियम वजन करायचं आहे, व्यवस्थित टाकायचं आहे, भरायचं आहे, सगळे विषय डोक्यात नाही गेले, बरोबर ना. तुम्हाला बोलतं ते सल्फर बघितला, टेम्परेचर बघितलं, केमिस्ट्री बघितली, जे टॅपिंग, बाकी त्याचं तो सगळं बघतोय. मेटल किती आलं, मी मॅग्नेशियम किती टाकायला पाहिजे, सल्फर किती आहे, टेम्परेचर किती आहे, याचं सगळ्याचं गणित घालून किती वायर बुडवायची, हे सगळं गणित कोण करतोय. आणि इव्हन मागच्या हिटचा फायनल पण अभ्यास करतो की मागच्या हिटला या टेम्परेचरला ह्याला मी एवढं मॅग्नेशियम वायर टाकली होती, तर मला किती फायनल आला आहे. त्या हिशोबानं जर काही करेक्शन्स असतील तर ती करेक्शन ॲटोमॅटिकली त्या PLCच्या थ्रू केली जातात. मला शेवटी सातची तिन्ही पण स्लाईड होत्या, त्याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी माझ्या माहितीप्रमाणे हे झालेलं आहे, टाकलेला आहे व्हिडिओ. ते गेल्या 15 दिवसापूर्वी टाकलेला आहे, तो पण बघा. हे मी तुमच्याकडनं याच्या अगोदर मी माझ्या पद्धतीनं केलेला अभ्यास आहे. हा मी माझ्या पद्धतीचा आहे. मगाच्या होतं ते सगळं सातशे होत्या 3 स्लाईड. हा माझा अभ्यास आहे. ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज, ह्याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज पण मांडलेले आहेत. म्हणून मगाच्यामध्ये फक्त ते ॲडव्हान्टेजेस होते, त्यात निगेटिव्ह काय नव्हतं. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, दोन्ही पण. सँडविच मेथड इज अ मॅन्युअल मेथड. ही काय आहे, मॅन्युअल मेथड आहे. सल्फर टेम्परेचर इज नॉट रेकॉर्डेड अँड मॉनिटर्ड ॲटोमॅटिकली. आता जे आपण बोललो ॲटोमॅटिकली काय होत नाही, हे सगळं तुम्हाला मॅन्युअल लिहावं लागतं. तिथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन सगळीकडे आहे. वेअर ॲज इन कोर वायर मेथड सिस्टीम इट सेल्फ चेकिंग बाथ सल्फर टॅपिंग टेम्परेचर भेट, आणि ह्याचा ॲटोमॅटिक डेटा तुमच्याकडे जनरेट होतो. इथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन काय नाही. त्यामुळे चुका होण्याची किंवा शॉर्टकट होण्याची, त्यात बदल करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही. दुसरा महत्त्वाचा आहे सँडविच मेथड. लॅडल पॉकेट डिझाईन, लॅडल कंडिशन, मॅग्नेशियम साईज, मॅग्नेशियम पर्सेंटेज, बाथ सल्फर कवरिंग, काय काय
पहिलं म्हणजे लॅडल पॉकेटचं डिझाईन, जसे आपण मगाशी म्हणलं 70-30 ठेवायचं, हाईट किती ठेवायची, डोक्याला हॅडॅक नाही. मला काय पॉकेट नको, काय नाही. एक काय पाहिजे, सरळ साधा लॅडल पाहिजे. त्याचं पॉकेटनं मला काय पॉकेट डिझाईनची देणं घेणं नाही आहे. पॉकेटचं कंडिशन, पॉकेटच नाही म्हणजे कंडिशनचा विषय संपला. मॅग्नेशियमचा साईज 5 ते 25 ठेवू का 5 ते 15 ठेवू, डोक्याला ताप. मॅग्नेशियमचं पर्सेंटेज 1% टाकायचं, 0.8 टाकायचं, 1.1 टाकायचं, आपण विचार करायची गरज. बादचा सल्फर किती आला आहे, मी टेन्शन घ्यायचं कारण आहे का नाही, डिसल्फरेशन करायचं कारण आहे का, क्लोरीन पंचींचा साईज, त्याचा पर्सेंटेज ठरवायची गरज आहे का, आणि त्याची क्वालिटी, क्लोरीन पंचीची क्वालिटी, जाड आहे, पातळ आहे, बारीक आहे, ओला आहे, ऑइली आहे, हा सगळं ते क्रिटिकल पॅरामीटर आहे. ते सगळे माझे काय होतात, दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ कोल्ड वायर. हाऊएव्हर कोल्ड वायर मेथड दोज आर फॅक्टर नॉट ह्याच्यामध्ये महत्त्वाचे नाही आहे. मॅग्नेशियम वायर ॲडिशन इज डिसाइडेड बाय बाथ सल्फर अँड टॅपिंग टेम्परेचर विच इज मॉनिटर्ड ऑटोमॅटिकली, जे आपण ऑलरेडी बोलतो. हे झाले सगळे काय ॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज मगाशी जसं बोललो की एक पूर्वी एक असं एक काय म्हणू आपण त्याला, लोकांची एक धारणा होती की जसं मी मगाशी पण म्हटलं की 8 ते 10% मॅग्नेशियम हा थोडा रिस्की असतो, त्याची 5 ते 7 वापरा. हे माझं स्टँडर्ड वाक्य आहे, जे मी आत्तापर्यंत इतक्या वर्षात प्रत्येक ट्रेनिंगमध्ये सांगत आलो आहे. मी आत्ताही मगाच्या ह्याच्यात पण सांगितलं की माझं अजून तेच मत आहे की थोडंसं मॅग्नेशियम जर हायर साईडला गेलं तर तुमचं काय म्हणतो आपण त्याला, मॅग्नेशियमची ट्रीटमेंट जी आहे ती व्हायलन्स जो आहे तो व्हायलन्स वाढतो, आणि व्हायलन्स वाढल्यामुळे ऑक्सिडेशन वाढतं आणि कुठेतरी स्लॅगचं पर्सेंटेज वाढतं, अशी एक धारणा लोकांची पूर्वीपासून आहे. आता हळूहळू लोक त्या धारणातून बाहेर पडून या कोल्ड वायरमध्ये झाला, म्हणजे आपण 5 ते 7%वरनं 8 ते 10 नाही म्हणतो. हे तर प्युअर मॅग्नेशियम आहे, म्हणजे तो व्हायलन्स पण असणारच आहे, त्याशिवाय क्लोज चेंबरमध्ये करत नाही आहेत, बरोबर ना. पण त्याचे डिसॲडव्हान्टेजेस जे आहेत ते अजून लोकांना, म्हणजे लोकांनी बघितलेले नाही आहेत किंवा लोकांना अजून सापडलेले नाही आहेत. जी लोक वापरायला लागली त्यांना रिझल्ट चांगले आले, त्यामुळे आत्ता या क्षणी त्याचे निगेटिव्ह बाजू बोलणं हे योग्य होणार नाही आहे. पण एक गोष्ट अशी आहे की ऑक्सिडेशन होण्याची शक्यता ही असते ह्याच्यामध्ये. पण जे आता बरीच जणं वापरत आहेत त्यांना याच्यामध्ये रिझल्ट चांगले आले आहेत, प्रॉब्लेम नाही आहेत, त्यामुळे लोक आता घ्यायला लागले. आपल्याला काही काळानंतर समजेल की बाबा ही जी धारणा आहे चुकीची होती. काही काळानंतर समोर येते आहे की आज आपल्याला सांगता येणं अवघड आहे. पण हा एक निगेटिव्ह फॅक्टर फक्त आहे की याच्यामध्ये ऑक्सिडेशन किंवा व्हायलन्स थोडासा जास्त असतो, कारण आपण प्युअर मॅग्नेशियम वापरतो, त्यामुळे कुठेतरी स्लॅग जनरेशन, ऑक्सिडेशन वाढण्याची शक्यता असू शकते. हा एकच निगेटिव्ह फॅक्टर याच्यामध्ये आहे. जर हा सोडला तर हे बरेच पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत. मला वाटतं कदाचित त्यामुळं असेल, कदाचित या निगेटिव्ह फॅक्टरकडे लोक दुर्लक्ष करतात, कारण हे जे मॅन्युअल गोष्टी आहेत तिथं परत मॅन इंटरव्हेन्शन आहे. आजकाल माणसं मिळणं अवघड झाले, त्या स्किल माणसं मिळणं अजून अवघड झाले. त्यामुळे कदाचित त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून हे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ह्याच्याकडे लोक जास्त ॲट्रॅक्ट होऊन ह्या गोष्टीकडे निघाले असं मला वाटते. मी बऱ्याच ठिकाणी लोकांना विचारलं तर आत्तापर्यंत मला जे फीडबॅक मिळाले त्याच्याप्रमाणे जिथे जर घेतलं आहे त्या लोकांना रिझल्ट चांगले मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. निगेटिव्ह फॅक्टर जो मी बोललो तो फॅक्टर आजपर्यंत कुणी सांगितलेला नाही की आम्हालाही प्रॉब्लेम आलेत म्हणून. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की कुठंतरी जे त्यांनी काम केलेलं आहे कोर वायरच्या माध्यमातून ते आपल्याला कुठेतरी बेनिफिशियल आहे. आपली माणसं कमी करतं आहे, आपले जे मॅन्युअल चुका आहेत त्या आपल्या अवॉइड करतं आहे, कुठेतरी कॉस्ट बेनिफिट पण त्यामधनं आहे. त्यामुळं हे कदाचित काय आपण म्हणू शकू की भविष्य काळामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिसलं. म्हणजे आत्ताच कोल्हापूरमध्ये परवाच मायनेकचा माणूस आणि सार्थकचा माणूस दोघंही माझ्याकडे आले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कमीत कमी 20 ठिकाणी आत्ता ह्याचं इन्स्टॉलेशन चालू आहे, कमीत कमी 20 ठिकाणी, आणि ऑलरेडी 5 ते 6 ठिकाणी ही सिस्टीम वापरणं चालू आहे. बेळगावमध्ये पण बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की भविष्य काळामध्ये जसं हाय प्रेशर लाईन जशी आली आहे तसं पोरिंगचं एक चांगलं सोय ॲटोपोर आणि
कोर वायर ह्या दोन्ही संकल्पना भविष्य काळामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी राबवलेल्या दिसतील. फाउंड्री म्हटलं की या दोन गोष्टी असायलाच पाहिजेत असं एक कुठंतरी चित्र पुढच्या काळामध्ये 1-5 वर्षामध्ये दिसेल असं वाटतं मला. जसं अल्फा लाईन आता ऑलमोस्ट हद्दपार व्हायला लागली आहे. सायमल्टेनियस ज्वेल स्पेस आजकाल सगळे हाय प्रेशरवर निघालेत. तसं हाय प्रेशर ॲटोपोर आणि कोर वायर हे असणारच भविष्यात. क्युपोला पूर्वी होतं, आता क्युपोला दिसते का नाही, आता जिथं जाईल तिथे इंडक्शन फर्नेसच दिसतात. तसं एक कुठेतरी आपण एक पाऊल पुढं निघालो आहे असं वाटतं आहेत ना. त्याचे ॲडव्हान्टेज नक्कीच चांगले आहेत. डिसॲडव्हान्टेज तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, पण आत्ता त्याकडे दुर्लक्ष करून किंवा ते आत्ता तेवढे इफेक्टिव्हली काम करत नाहीत असं तरी वाटतंय. सर पण जर स्पेक्ट्रोमीटर बंद असेल त्यावेळेला सल्फर कॅल्क्युलेट होणार नाही, सी मीटरला मी त्यावेळेला मॅन्युअली त्याला ॲडिशन त्यावेळेस ते मॅन्युअल ॲडिशनची पण सोय त्यांच्याकडे आहे. मग तुम्ही आयदर मॅन्युअली करू शकता किंवा ऑटो करू शकता, दोन्ही करू शकता. त्यावेळेला मग ते प्रेफर करतात की तुम्ही ॲटोमध्ये करावं. वायर किती ॲड करायचे नाही, ते ॲटो कॅल्क्युलेट करतो. तुम्ही त्यावेळेस तुम्हाला मॅन्युअल टाकायला पाहिजे सल्फर किती येतो. नाही, बंद असेल स्पेक्ट्रमचं बंद असेल आम्ही सी मीटर ती कार्बन सिलिकॉन घेऊन ते मॅन्युअल टाकायची सोय असणार ते म्हणजे सल्फर हे मॅन्युअल टाकावं मॅन्युअल टाकायला लागणार तुम्हाला. जे ते कॅल्क्युलेट शेवटी PLC आहे. PLC तुम्हाला एक फंक्शन अवॉइड नाही करू शकत. ते मॅन्युअल टाकायची सोय असणार. आम्ही कॅल्क्युलेशन करून आमच्या ह्याच्याप्रमाणे किती कॅल्क्युलेशन येईल त्या अमाऊंट तिथं घातल्यानंतरच मग ते कॅल्क्युलेट होईल. आयदर ते किंवा तुम्ही सल्फर पण नुसता मॅन्युअल टाकू शकाल असाल असं मला वाटतंय. ॲडिशनल नुसता सल्फर तुम्ही टाकला तर बाकीच्या गोष्टी ते कॅल्क्युलेट करतच आहे ना. सल्फर तुम्ही मॅन्युअल टाकायची सोय असणार त्यामध्ये. टेम्परेचर तरी काय टेम्परेचर ते घेतच आहे, सेन्स करते. हे सगळे तुम्ही इंडस्ट्री 4.0चा त्याने वापर केला आहे, बाकी काही नाही आहे. सगळ्या गोष्टी कॅप्चर करते आणि ते डेटा जनरेट करते स्वतः. अजून एक सर जर ट्रीटमेंट चालू आहे वायरांचं करंट गेली तेव्हा ते तिथूनच चालू होणार आहे काय परत नाही, तिथून चालू होणार. परत मेटल तिथून चालू होणार. ते मी विचारलो त्याला, तिथून चालू होणार. आणि तुम्ही इव्हन जनसेलचा बॅकअप पण देऊ शकता त्याला. जनसेल एक 2 मिनिटात चालू होते. जनसेलचा बॅकअप पण देऊ शकता त्याला. त्यावेळेला तिथून मीटर चालू होते, रिटर्न मेटल घ्यावं लागतं असं काय? नाही, रिटर्न नाही घाला. तिथून पुढं ट्रीटमेंट चालू होते. आता हा मुद्दा आपल्या इथं पण लागू होतो. ज्यावेळेस तुमचं ट्रीटमेंट चालू आहे, निमी ट्रीटमेंट झाली, लाईट गेली, काय होतंय? टॅपिंग करू शकत नाही ना तुम्ही, थांबताय परत आल्यानंतर तुम्ही टॅपिंग करताय. मग हे काही मुद्दे तुम्हाला तिथं आणि हिथं दोन्हीकडे राहणारच आहे. आणि ह्याच्यात अजून एक ॲडव्हान्टेज मी सांगायचं लिहायचं विसरलो, तो पण सांगतो. तो म्हणजे आपण बघा सकाळी बोललो तुम्हाला की RRचा वापर. आता तुम्ही ज्यावेळेस आपल्या नॉर्मल मॅग्नेशियम वापरताय, फेरोसिलिकॉन मॅग्नेशियम, त्यावेळेस तुम्ही 1.2च्या खाली सिलिकॉन 1.2च्या वर सिलिकॉन 1.7च्या वर सिलिकॉन ठेवू शकत नाही. कारण जर तुम्ही 1.7च्या वर सिलिकॉन ठेवला तर तुमचा जो फेरोसिलिकॉन मॅग्नेशियममध्ये येणार सिलिकॉन आणि हे ह्याच्यामुळे तुमचा फायनल सिलिकॉन डिस्टर्ब होतो. त्यामुळे 1.7 हा मॅक्सिमम तुम्ही ठेवू शकता. वेळेस या केसमध्ये जी वायर आहे ती विदाऊट सिलिकॉन पण वायर मिळते तुम्हाला. मग यामध्ये त्यांचे वेगवेगळे हे आहेत. म्हणजे जसं आपण इथं बोलू की कॅल्शियम आणि रेअर अर्थ, की कॅल्शियम किती पाहिजे, रेअर अर्थ किती पाहिजे, त्यानंतर सिलिकॉन किती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या वायरमध्ये कस्टमाइज करू शकता. मग यात अशी एक वायर त्यांच्याकडे आहे ज्याच्यामध्ये सिलिकॉन 0 आहे, सिलिकॉनच नाही आहे. मग तुम्हाला जर समजा 70% RR वापरायचं आहे तर तुम्ही 70% RR वापरू शकता. काही लोक बोरिंग वापरतात एजीचं, त्यांचं एजीचं शॉप असतं. आता तुम्ही पण करू शकता की तुमचं एजीनंच तुम्ही करताय 100%. तुमचं जर बोरिंग तुम्हाला सेपरेट मिळत असेल तर तुम्ही एजीचं बोरिंग वापरू शकताय. तर पिगॅन पण 10-15% आहे, बोरिंग 25% आहे, RR 30% आहे, म्हणजे झालं 70%. मग 70% जर मी वापरलं तर मला सिलिकॉन कुठे जाईल, मी नाही वापरू शकत ना या केसमध्ये. पण हिथं तुम्ही वापरू शकता, का तर ह्याच्यामध्ये तुमच्या मॅग्नेशियममध्ये सिलिकॉनच नसणार आहे. तशी वायर त्यांच्याकडे अवेलेबल आहे जिथं 0 सिलिकॉन आहे, जेणेकरून तुम्ही 70% जे जनरेट होतं तुमचं स्क्रॅप ते वापरू शकता. तुमचं CRC कमी होणार आहे. CRC कमी झाले की ऑटोमॅटिकली ऑला ॲडिशन जे आहे कार्बनचं सिलिकॉनचं सगळं कमी होणार आणि तुमची कॉस्ट कमी होते. तो एक बेसिक ॲडव्हान्टेज त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही किती पण RR कन्झ्युम करू शकता. तो एक अजून ॲडिशनल फॅक्टर आहे. पण जसं मगाशी म्हटलं तसं हे अगदी इनिशियल स्टेजला आहे. त्यामुळे यातले बरेच निगेटिव्ह पॉईंट, जसे तुम्ही आता 2 पॉईंट सांगितले की सल्फर खरंच त्यावेळेस सल्फर मॅन्युअली टाकू शकतो का, माझ्या मतेप्रमाणे टाकू शकतो. पण हे किंवा लाईट गेली तर काय, तर हे मुद्दे जसं तुम्ही ते वापराल किंवा जसं लोक वापरायला सुरुवात होतील तसे मुद्दे सरफेसला येऊन त्याच्यावरती
काम होऊन त्याच्यावरती सोल्युशन निघणार आहे. अजून खूपशी लोकं वापरत नाही आहेत, त्यामुळे बरेचसे मुद्दे जे बरेचसे लूपहोल्स आहेत हे समोर आलेलेच नाही आहेत. ते जसे समोर येतील त्याच्यावरती काम होईल, त्याच्यावरती सोल्युशन निघेल. पण त्याचा विचार त्यांनी 100% केलेला असणार यात काय शंकाच नाही. आणि हे जरी आता आपण पूर्वी घाडगे पाटीलला हे होतं बघा, चेंबर ट्रीटमेंट असायची घाडगे पाटीलमध्ये होती ती काय म्हणतात त्याला, त्यांनी UK आणलं होतं ते पण असंच चेंबरमध्ये ती ट्रीटमेंट करायचे. ते पण प्युअर मॅग्नेशियम ट्रीटमेंट होती. तर हे आत्ता मग हे काही नवीन नाही, टेक्नॉलॉजी परदेशामध्ये खूप वर्षापासून वापरतात. मला आपल्याकडे आपल्याला नवीन वाटते टेक्नॉलॉजी, परदेशामध्ये वापरतात ती टेक्नॉलॉजी. आणि आपल्या सँडविच मेथडचे लूपहोल्स म्हणाल तर फ्लेक्झिबिलिटी आहे, पण मॅन्युअल गोष्टी खूप आहेत. कवरिंगचं कंट्रोल आहे, मॅग्नेशियमचा कंट्रोल आहे, माणसाचा कंट्रोल आहे, लॅडलच्या पॉकेटचा कंट्रोल आहे, लॅडलचा कंट्रोल आहे. तर हे सगळे कंट्रोल तुम्हाला तेवढे स्ट्रिक्टली ठेवावे लागतात. त्यातला कुठला जरी एक जरी कंट्रोल चुकला तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या ट्रीटमेंटच्या क्वालिटीवरती आणि मेटलच्या क्वालिटीवरती होतो आहे. तर हे सगळे कंट्रोल त्यांनी काय केलं, एलिमिनेट करायचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्याला, जे मॅन्युअल आहेत ते. आणि भविष्यकाळात आपल्याला माणसांची कमतरता राहणार आहे. तिकडनं जी माणसं येतात आज आपल्याकडं ती वापरायला आपल्याला मिळणार नाही आहेत. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून हे ॲटोमेशन गरजेचे आहेत. जेवढी माणसं कमी असतील तेवढं तुम्ही सुखी असणार आहे. जेवढी तुमची माणसं जास्त तेवढं तुम्हाला ते माणसं गोळा करणं, त्यांना ट्रेन करणं, त्यांना स्किल देणं, त्यांच्या चुका ॲडजस्ट करणं, ह्या सगळ्यामध्ये तुमचं जी एनर्जी, कॉस्ट, एफर्ट्स, वेळ सगळं जे जाणार आहे त्यापेक्षा या गोष्टी तुम्हाला नक्कीच बेनिफिशियल ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला ॲटोमेशनला पर्याय नाही आहे. मग ते फेटलिंग असू दे, ट्रीटमेंट असू दे, मोल्डिंग असू दे, पुरिंग असू दे, तुम्हाला सगळीकडे ॲटोमेशन हे करावंच लागणार, त्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, काही शंका असेल तर विचारा.